बोलशिवाय आरती मजा नाही काय पण बोलतो आरती गणपती बाप्पा भाई सगळीकडेच पिल्लू पिल्लू होत आहेत. तिच्याकडे ते किटन झालेत, इकडे हा कार्यक्रम कधी गेला चिमणीचं पिल्लू आहे आणि चिमणीची आई पण आहे. आणि ॲक्च्युली ते कशासाठी ठेवलं ते मला माहीत नाही आईने, बट काय जागा पकडली आहे बाई, एकदम सेफ सेक्युअर, पावसापासून लांब, धुळीपासून लांब. ॲज यू कॅन सी घरात फुल तामझाम झालेला आहे, पेंटिंग चालू आहे, फुल गणपतीची जोरात तयारी चालवली आहे. अँड आपली स्किन कशी वाटते बघा आज जरा, लुकिंग हाव. आज ॲक्च्युली नो सोप वॉश, जस्ट थंड पाणी मारलं आहे. आणि काल नंतर आता कशी वाटते बघा जरा, इम्प्रूवमेंट्स वगैरे जरा नीचे बताओ कॉमेंट्स में मुझे. मला तरी पर्सनली, मी आता मगाशी आरशात बघितलं, इट फील्स गुड. आणि हे आहे आजचं आपलं जेवण, तिखट डाळ, टमाट्याची भाजी, उसळ, ज्वारीची भाकरी, अँड ऑफकोर्स लिंबू इज अ प्रायोरिटी ऑलवेज. आणि आतापासून जसं मी बोललो, घरी गणपतीची तयारी सर्वांच्या घरी सुरू झाली असेल, पटपट जरा डेकोरेशन वगैरे सुरू करून घ्या. मला असं वाटतं कदाचित आज आपण डेकोरेशन करणार. बोलशिवाय आरती मजा नाही काय पण बोलतो लहानपणी होती माझं एकदम फेवरेट, एकदम होळीसाठी एकदम हे करायची ना, भांडणं करायची पोरं. मला एक आरती वाजव, मला एक आरती वाजव, भांडायची. आता तेच होणार आहे, आता तेच होणार आहे, लक्षात घे. तुम्हाला वाजून दाखव. सो आपल्याला लावीनी एक स्पोर्ट बॅग मागवलेली आहे आणि अशी स्पोर्ट बॅग आहे ती, छान आहे. लावी का ये जरा फुल लैपटॉप आपका बैग है ना, पूरा ऐसा सब इसमें पूरा फिट, पूर्ण चेन तोडून दाखव ना. देखो हाँ मिकड़े ये कप्पा है आपका, इसमें बॉक्स, टिफिन बिफिन सब, माउस भी सब जाएगा. ये दूसरा है बॉक्स बिक्स के, इसमें अख्खा गोसा भी बैठेगा. देखो ये देखो, बापच आहे, एकदम आवडलेली आहे बॅग. थँक्यू सो मच लावी. आणि रफ अँड टफ तर तुम्ही बघितले, आता सेल करून दाखवले डायरेक्ट. तुम्हाला पण पाहिजे असेल घेऊन टाका. पैसे वगैरे नाही दिलेत बाई, गिफ्ट पाठवलं आपल्याला. रेडी फॉर डेकोरेशन? येस. डेकोरेशन केलं, ह्याला 7 वर्ष पूर्ण झाली. त्याचे क्रिएटर्स जे होते ते अनिरुद्ध पालक, आपल्या नम्रता सोसायटीतले धडाडीचे कार्यकर्ते आणि इंटिरियर डेकोरेटर. परमनंट डेकोरेशन, लाईट फिटिंग, फक्त पिन टाकायची, 3 पीस उभे करायचे, सेटअप रेडी. आरके स्टुडिओ सारखं, आरके स्टुडिओ. आधी आम्ही ॲक्च्युली थर्मोकॉल वगैरेच करायचो. त्यावेळी पप्पा गोरेगावला, जिथे पप्पांचे आई वडील राहायचे, तिकडे पप्पा स्वतः हाताने डेकोरेशन करायचे, थर्मोकॉल कापायचे वगैरे सगळं. आणि तिकडे 10 दिवसाचा गणपती असायचा. आणि जे बहीण भाऊ माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही जे बघता, ते सगळे आम्ही तिकडे 10 दिवसासाठी अशी सुट्टी काढून जायचो. आणि तिथे पूर्ण गणपती सगळा पूर्ण माहोल असायचा. आजी जेवण बनवायची, पप्पांचे वडील पण त्यांना मदत करायचे. थर्मोकॉल वगैरे कापायला ते प्रॉपरच असं. हां, ते पाहिजे. ते अण्णांनी मग ते इलेक्ट्रिकचं त्यावेळी सोल्डर होतं, त्यांनी कट करायचं, ब्लेड असायचं, त्याने अख्खा घरात पसारा. 2 महिने अगोदर सुरू, दररोज कामावून आलं
की रात्री 7 वाजता सगळे आमच्या मित्रांची बैठक बसायची हा आणि अच्छा बरं तुमचे जे एरियाचे मित्र आमचे चार जणांचे गणपती हा. होते. 7 वाजता कारखाना सुरू झाला, पहाटे 3 पर्यंत, परत सकाळी 8 वाजता काम आलं. आणि गणपतीच्या किती आधी तुम्ही तयारी वगैरे सुरू करायचे काय? गणपती येईपर्यंत तयारी सुरू असायची आणि त्यामुळे आयांना भडकायचे, अगोदर तुला करता येत नाही का, हे करता येत नाही का. आणि पण ते काय, ते एक एक नवीन नवीन आयडिया सुचायचे त्यावेळी, जे हौशी कलाकार सगळे ना. आणि ते करता करता सगळं मग शेवटी गणपती बसला तरी नंतर दुपारी त्याच्यानंतर पण काहीतरी टिकल्या चिटकव, हे कर ते कर, असं सगळं धमाल धमाल आहे. आणि मग काय एकदा गणपती बसले, संध्याकाळी जेवण बिवणं झाली, सगळे जयू वगैरे सगळे आपल्या ताई, आत्या, आप्पा सगळी फॅमिली आली, दुपारचं जेवण आणि संध्याकाळी मग आरती. आणि आरती म्हणजे मग ते 4 घरांमध्ये जाऊन, ज्यांचे आम्ही 4 मित्र असायचो, सगळ्यांच्या घरात जाऊन एक तास आरती. त्याच्यावर लहान मुलं, मोठी मुलं, सगळ्यांना वेळ लागलं होता. आणि त्यावेळी गणपती कमी असायचे, त्यामुळे लोक आवर्जून गणपतीला यायचे. आता घरोघरी झालेले आहेत, प्रत्येकाच्या घरी 1.5 दिवसाचा 5 दिवसाचा. त्यावेळी 1.5 दिवसाचे होते का? हा, 1.5 दिवसाचे तेव्हापासून सुरुवातीला. पण लोकांकडे गणपती कमी असल्यामुळे लोक आवर्जून लांबून लोक यायची. अरे सुधाकडे गणपती जायचं, या वर्षी पूजा जायचं. आता सगळे बिझी झालेत, सगळे आपापल्या घरी 1.5 दिवस जसं त्यांना झेपेल तसं आणतात आणि पूजा करतात. त्यामुळे तो एक आनंद, तो जो होता ना आनंद, सगळ्यांनी एकत्र भेटायचं, एकाच्या घरी सगळे भेटणं. आणि मग म्हणजे तो एक फेस्टिवल, ऍक्च्युअली फेस्टिवल व्हायचा, कारण लोक सगळे एकत्र एका जागी भेटायचे. आता बिकॉज प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाला असं वाटतं गणपती ठेवावं. गणपती ठेवणं ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते, बिकॉज खूप सगळ्या गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात. आमचा आधी 10 दिवसाचा होता, 10 दिवस. त्याच्यानंतर आता आम्ही कुठेतरी 5 दिवसाचा करतोय, अजूनही कंटिन्यू करतोय. तर त्यासाठी पाहुणे येणं, ते प्रसाद आणि सगळं बनणं, हे म्हणजे आईला वगैरे पण सगळा जो स्वयंपाक वगैरे जो करावा लागतो तो सगळा वेगळाच असतो. आणि ते खूपच वेगळा, हॉटेल सारखं 24 तास गॅस आणि स्टोव्ह चालूच असतो. कळलं का? हा आला की काय, प्रसाद घेतला, बस जेवायला. आला की मग तो कुठलाही येऊ दे, 2 वाजता येऊ दे, 4 वाजता येऊ दे, 7 वाजता येऊ दे, नाही तर 1 वाजता येऊ दे. जेवल्याशिवाय जायचं नाही. साधं जेवण आपलं, डाळ भात स्वीट आणि आपलं घरगुती भाज्या वगैरे मस्त पैकी. पण ती धमाल जी आहे ना, ती खतरनाक. त्याला काय म्हणजे आता काय सांगायचं माहिती आहे का. आणि अजून पण जरी गणपती आता जाडियाई अण्णा गेल्यानंतर गणपती 2003 पासून आपण स्वतः बसतो, स्वतंत्र बसवतो. अगोदर त्यांच्या सुपरविजन खाली, पण तरी त्यांची सुपरविजन जी होती ना, त्याचीच आम्हाला काळी इतकी सहल येते. कळलं का? कारण प्रत्येक गोष्ट आठवते. अरे आता हे करतोय ना, इथे असते अण्णांना, तर अण्णांनी सांगितलं असतं, अरे हे काय करतो सर, ते काढ, हे काय करतो ते काढ. आणि एकदम म्हणजे स्नॅक्स वगैरे जो प्रकार आहे, घरी माणसं आली, नो स्नॅक्स, प्रसाद घ्या, जेवायला चला जेवायला, प्रसाद घ्या, जबरदस्त आहे. आता हे पिन, त्याच्यामध्ये सगळं डेकोरेशन रेडी. 3 सेट वरती हा सगळं अख्खं मखर उभे राहतं. आतमध्ये LED सोडले, पूर्ण इको फ्रेंडली गणपती. कचरा नाही, काय नाही. आणि ह्याच्यात सगळ्या लाईट आहेत. ती लाईटची पिन ह्याच्यात टाकली की लाईट चालू. आता 1 वर्षापूर्वी आपण केलं, मागच्या गणपतीला केलं होतं. आता डायरेक्ट तू बघतोयस, पार्सल काढले बघा मित्रांनो. ऍक्च्युली आधी आम्ही जसं पप्पा स्वतः थर्मोकॉलचं करायचे, खूप वर्ष तेच चालू होतं, सगळीकडे तो ट्रेंड होता. त्याच्यानंतर फुलांचं आलं. 5 दिवसाचे असले तर 2दा ते डेकोरेशन चेंज केलं होतं. पण तो खूपच जास्त तामझाम आणि जरा मी बोललो की बरोबर नाही हे सगळं. मग नंतर ते अनिरुद्ध काका जे आहेत त्यांनी हा आयटम बनवला, जो ऍक्च्युली 7 वर्षापासून आम्ही वापरतोय. आणि मे बी आता थोडं चेंज करू कलर वगैरे कधीतरी 10 वर्षानंतर वगैरे, बट अजूनही इंटॅक्ट आहे. आता तुमच्यासमोर लाईट चालू केली. आता आम्ही जसं गणपती होतो त्यानंतर हा डायरेक्ट आत सेटल होऊन जातो आणि त्याच्यानंतर परत काढतो आणि अजून ह्याची लाईट चालू आहे, फुल ड्युरेबल एकदम. आणि त्याच्यामध्ये पण आता जे केलंय ना, ते मला एवढं आश्चर्य वाटतं ना. हे 8वं वर्ष, 7 वर्ष वापरतोय. कुठलाही पेंट नाही, काही नाही, फक्त उभं करायचं. आणि हे हॅट्स ऑफ मालक. आम्ही मालक म्हणजे आमचे इंटिरियर डेकोरेटर अनिरुद्ध पालव, नम्रता सोसायटीतले जुने लंगोटी. हे पण आपलं ह्या टेबलचं पण 7वं वर्ष. अच्छा. त्याच्यावर हे केलं. त्यावेळी आपण ते स्लॉटेड अँगल आणायचो, त्यात नट टाकायचो, एकानी पाना लोखंडाचे अँगल, स्लॉटेड अँगल, त्यात नट लावा, हे करा, तरी सुद्धा त्याचं अलाइनमेंट बिघडायचं. मग काहीतरी सपोर्ट लावा, वाकडे तिकडे करा. त्याच्यात 1-2 तास निघून जायचे एक्स्ट्रा. आणि त्याच्या
तास म्हणण्यापेक्षा ते एवढं जिकिरीचं काम असायचं ना, पण मजा यायची. पण आता कसं आपलं नाही होत वेळेनुसार. त्यामुळे हे परमनंट टेबल गणपतीचं मालकांनी केलेलं आहे. तेच मालक शेवटी नम्रता मधले आमचे जिगरी दोस्त, कळलं का, त्यांनी केलेलं आहे. येस, चालू झालं. ह्याच्यामध्ये सगळं ते गणपतीचं आपलं मखर टेबल इंटॅक्ट फोल्ड करून माळ्यावरती टाकलेलं. आणि या माळ्याची कलाकारी नेहमीच सालेकर. तरी खास म्हटलं मला डेकोरेशन सेफ मध्ये ठेवायचं आहे. कुठे ठेवायचं शेवटी म्हणाला काका जागा मिळाली. हा लॉफ्ट आपण केलेला आहे. त्याच्यामध्ये गणपती इकडून ओपन होतो. हे जे आहे ते टेबलचं स्टँड, 2 टेबल एकमेकांना बांधून ठेवलं जातं ह्या पाईपाने. हे 2 वेगळे टेबल आहेत बरोबर. आणि त्यामुळे आता हे हलतंय असं, हे बघ असं हलतंय. त्यामुळे आता हे जर फिट करायचं आहे आपल्याला तर त्यासाठी हा सपोर्ट दिलाय. खाली घे. फिजिक्स आणि सायन्स माहित नाही, थोडं फिजिक्स. हे दुसरा जे टेबल हे हलतंय, हां हे परत हे लावलं, आता हलतंय. आता हे टेबल बिलकुल आहे. गणपतीचे अगरबत्तीची राख म्हणा किंवा काही काही डाग पडतात फ्रुट्सचे वगैरे, त्यामुळे हा फ्रेश नवीन कपडा आपण टेबल क्लॉथ टेबलवर टाकायला. हे बघा मित्रांनो, हा पीस एकदम ओके. आता हे लागल्यानंतर तुम्ही बघा की याची मजा काय आहे. सो आपलं डेकोरेशन सेट झालेलं आहे आणि इट्स टाइम टू सी हाऊ इट लुक्स इन द डार्क. करा चालू. ओके, सगळं फिटिंग झालेलं आहे. लाईट पण चालू बंद होत होते, पण आता सक्सेसफुली स्टेज उभा. गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया. ही बरोबर अशी लाईट आहे मूर्तीसाठी. आणि 3 कनेक्शन्स आहेत, 1 2 3. एकावर 2 लाईट आहेत आणि एकावर 1 लाईट असं आहे. कुठल्याही प्रोडक्टची धडपड नाही. अर्ध्या तासामध्ये 2 जण असेल तर अर्ध्या तासात उभं राहतं. किती जुना डब्बा आहे हा? किती जुना डब्बा आहे हा? नाही म्हटलं तरी समज 1900 माझ्या जन्माचा अगोदरचा डब्बा आहे. अण्णांचे मित्र होते साळवे, शिपिंगमध्ये होते. त्यांनी हा डबा असाच दिला होता. का तर आपल्याकडे डबे त्यावेळी पत्र्याचे मिळायचे. आणि ह्या डब्याची स्पेशालिटी म्हणजे त्यावेळी जे आता आपल्याकडे मिळत नाही, हे असं लागल्यानंतर त्याची रिंग असं लावून बंद करायचं. हे आपल्यासारखं आत्ता जे असे क्विक एकदम फास्ट मेकॅनिझम हे नाहीये. हे त्यावेळीचा हा कधीचा तू बोलले किती वर्ष? 45-50 1945-50 1945. हा 1945. आणि असं लॉक त्यावेळी असा लॉक येतो. आणि आपलं इकडचं नाही, बाहेरचं आहे. जी आपली सायकल होती ना गोरेगावची, घोडा सायकल ती म्हणजे मध्ये लेडीज सारखं दांडा होता त्याला, ती आणि ही त्यांनी भेट दिली. हो. साढ़े 11 झाले भाई, बहुत लेट हो गया. लेकिन वडा ग्रेट वर्कआउट भाई. घामच निघाला बा पाणी माझा. ॲक्च्युली आई बाहेर गेली आहे सगळं सामान वगैरे घ्यायला. आणि आधी तर ह्याच्यापेक्षा जसं आम्ही बोललो गोरेगावला जेव्हा आम्ही होतो, गोरेगावला जेव्हा आम्ही होतो तेव्हा तर सगळे बहीण भाऊ, पप्पांची बहीण म्हणजे माझी आत्या, काकी, पप्पांचे आई वडील, माझी आई, तिची बहीण, सगळं असं म्हणजे इमॅजिन एक 15-20 लोक एका घरात राहायची. आणि मोठं घर होतं गोरेगावचं आमचं. अशी चॉल सिस्टम होती.
तिकडे असे सगळे राहायचे आणि तिथे शिरा बनतोय, तिथे जेवण बनतंय, पुरणपोळी, इथे पप्पांचं डेकोरेशन चालू आहे, पप्पांचा भाऊ आजोबा सगळे असे बदले डेकोरेशनला, पप्पांचे मित्र आलेत, आमची धमाल झाली, आम्ही काहीतरी गोट्या खेळतोय, लंगडी खेळतोय, धमाल व्हायची भाई, एकदमच क्रेझी व्हायचं. अँड येस ऑफकोर्स आय मिस दोज डेज अँड एव्हरीवन डज. म्हणजे तुमच्या घरी पण असं काहीतरी होत असेल तर प्लीज मला ते खाली कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपण एक व्हिडिओ शूट करणार आहे गणपती का, तर त्यासाठी तयारी वगैरे सुरू झालेली आहे, जरा ॲडव्हान्समध्ये करावी लागलेली आहे. सो तो व्हिडिओ पण तुमच्या खूपच लवकर येईल आणि खूप बाप व्हिडिओ असणार आहे, कारण खूपच बाप कॉन्सेप्ट आहे आणि खूप दिवसानंतर अशी कॉन्सेप्ट आली आहे. सो यू डेफिनेटली लव्ह दॅट व्हिडिओ. बट जसं मी बोललो, इफ यू आर वॉचिंग राईट नाव, आज संडे, जाऊन पटकन तयारीला लागा गणपतीच्या. हे आता तर जे तुम्ही बघितलं हे ॲक्च्युली 80% होतं काम, आता 20% अजून बाकी, अजून खूप सारे डबे ओपन होणार आहेत, त्याच्यातून मग खूप साऱ्या गोष्टी अजून बाहेर भेटणार आहेत. दिस इज द बेस्ट पार्ट ऑफ गणपती डेकोरेशन किंवा गणपती फेस्टिवल, की सगळा जो माहोल असतो त्याच्यात सगळ्या जुन्या गोष्टी बाहेर निघतात, निरंजन, जुन्या काळाचं निरंजन. सो ते मला असं आवडतं, असं ती खुर्ची जी तुम्ही बघितली, स्टूल वगैरे बघितला, सो ह्या गोष्टी मला जर आवडतात. आय मीन दिस इज वॉट इज कंटिन्यूड फ्रॉम व्हेरियस जनरेशन्स. म्हणजे पणजोबा, नंतर आजोबा, नंतर पप्पा, अँड देन आय विल टेक इट अहेड. सो खूपच भाव पडतं. अँड आता ॲज यू कॅन सी की इथे म्हणजे मी इथे झोपायचो आणि हा इथे बेड आलेला आहे, बिकॉज त्या बेडच्या इथे डेकोरेशन लागलं आहे. सो पप्पा आता माझ्या बेडरूममध्ये झोपणार आहे. सो आता कसं काय होणार काय माहिती, 5-6 दिवस, बट बघू. अँड द कॉमेंट ऑफ द डे ऑफ द लास्ट व्लॉग इज राकेश सोणगर 8346. ते सगळं ठीक आहे, तू परवा 2 लेयर्स घेतले, एक तर श्रवणला दिला, प्राडा कोणासाठी होता, मला वाटलं प्राडा शिंदेला देतो की काय. आय वॉज वेटिंग फॉर दॅट शॉट. शिंदे इज नॉट फॉन्ड ऑफ ऑल दिस थिंग्स, श्रवण इज फॉन्ड ऑफ ऑल दिस थिंग्स, म्हणून मी त्याला दिले. शिंदेसाठी अजून मला काय म्हणजे गिफ्ट्समध्ये मी खूपच बॅड आहे. सो मी असं विचार करून जरा देतो गिफ्ट की त्या माणसाला ते कामी येतील, असं द्यायला म्हणून मी देत नाही. सो काय माहीत आहे, मी शिंदेचं गिफ्ट मला विचार नाही आलं, तुम्हाला काय सजेशन खाली सांगा. तो तर शिंदे पिढी आहे, त्याला द्यायचं काय, त्याकडे सगळ्या दुनियाची नॉलेज आहे, तर काय वेगळं द्यायचं काय विचार करावा लागेल. बट प्राडा इज फॉर समवन, जे मी तुम्हाला आता नाही कळेल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. गुड ऑब्झर्वेशन. अँड विथ दिस वी कम टू द एंड ऑफ दिस व्लॉग. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. गणपतीचा माहोल आहे, 5 दिवसाचे कडक, माझ्या घरी 5 दिवसाचा गणपती असतो, सो 5 दिवसाचे कडक व्लॉग्स येणार आहेत. तुमच्या घरी पण काय काय असतं गणपतीचा माहोल, किंवा चाइल्डहुडचे तुमच्या गणपतीचे मेमरीज मला खाली प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा, बिकॉज मला जरा फॅसिनेट करतं आणि क्युरियस करतं की तुमच्याकडे पण असंच होतं का. अजून पण हळूहळू काय खूप गोष्टी आहेत आईकडून, किंवा जसं मी बोललो अजून खूप सारे डब्बे ओपन व्हायचे बाकी आहेत. सो बहुत सारा खजाना ओपन होणं बाकी आहे. फॉलो करत राहा, सबस्क्राईब करत राहा, म्हणजे हळूहळू तुम्हाला अपडेट येतील. आणि नोटिफिकेशन बेल दाबा, ठीक आहे. मला माहिती आहे मला नेहमी स्टोरी टाकावी लागते, एका वेळेनंतर मी स्टोरी टाकणं बंद करणार आहे इंस्टाग्रामवर. हां, जे इंस्टाग्रामवरून आले तिकडे पहिलेच मी तुम्हाला सांगतो, इंस्टाग्रामची स्टोरी बंद करणार आहे. मग तुम्ही इथे सबस्क्राईब नोटिफिकेशन बेल दाबून द्या, म्हणजे कसं तुम्हाला नोटिफिकेशन येईल, तुम्ही डायरेक्ट बघायला. नेहमी कसं असं कसं. हां, तुमचं लक्ष असलं पाहिजे ना, आपले व्लॉग रोज येणार आहेत, थोडे लेट आले तरी काय नाही, बट व्लॉग रोज येणार आहेत. चला लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. आणि यो टी शर्ट बघताय ना, त्याच्यावर लिहिलं आहे गरिबी. हे ॲक्च्युली मी एका रील शूट करत होतो तेव्हा मी हे बनवलेलं, असं एक पॅरडी बनवलेली. आणि आता मला माहिती आहे, मी ॲक्च्युली त्यावेळी विचार केलेला की बिकॉज खूप लोक विचारायचे की हे गरिबीचं टी शर्ट मला पाहिजे, बट मी विचार केला की आय डोंट वॉन्ट टू सेल इट, दिस इज वॉट आय हॅव क्रिएटेड फॉर माय सेल्फ. आणि मला ह्याचा बिझनेस नाही करायचा आहे, बट मला माहिती आहे कोणतरी ह्याचा बिझनेस करतोय मार्केटमध्ये, एक्झॅक्ट फॉन्ट वापरून, माझी स्टाईल वापरून. सो ठीक आहे भाई, जिनको पता है उनको पता है. मला काय नाव घ्यायचं नाही आहे. इफ यू आर स्मार्ट यू नो, बट यू ऑलवेज रिमेंबर ओजी इज दिस गाय, द पॅरडी हू हॅज स्टार्टेड इज दिस गाय. ओके, कसं म्हणजे कॉपी करायचं म्हणजे काय लाजच नाही. जाऊ दे, बिलीव्ह मॅजिक अँड हasta la vista, गो.